हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये. 2-3 दिवस झाले हे कॉम्प्युटर वगैरे सगळं शॉपमधील वस्तू घरीच आणल्या आहेत. म्हणजे की शॉप बंद करून टाकला आहे. दोघं पण श्रीगोंद्यातच राहणार असल्यामुळे सगळा सेटअप घरीच आणला होता. तसं पण हे शॉपमध्ये कमी आणि बाहेरच जास्त असतात. आता हे सगळ्या वस्तू ठेवायला अजून काही टेबल नाही आणला. म्हणजे शॉपमध्ये टेबल काउंटर आहे पण घरी ठेवायला जागा नसल्यामुळे दुसरा टेबल आणायचा आहे. तोपर्यंत घरीच असं काही ठेवून दिलेलं आहे. टेबल आणल्यावर हे सगळं टेबलवरच ठेवून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे पण कमेंट करून नक्की सांगा. दुकानाचा विकला का? आणि नवीन नवीन कितीचा? दुकानातला कितीला जाईल? 8,000 देते का लगेच? मी नाही देणार पैसे. देते का? ह्यांना बोलले टेबल घेऊन येऊ तर बघा लगेच लागले टेबलचं माप काढायला. जातो आता दोघं पण, पाहतो कसा भेटतोय कसा नाही ते टेबल. चल लवकर. आम्ही चाललो आता नवीन खरेदी करण्यासाठी, टेबल घेण्यासाठी. चला मॅडम. काय संध्याकाळ माझ्या दिवशी पहिला टेबल नव्हता घेतला का? पण तिथं जायचं. कुठं कुलूप लावलं का? चलो. काय चावी घे गाडी. मॅडम आता गाडी घेणार आहे. बसून निवांत जाणार मॅडम पाठीमागे. हां काय वळून घे का? तुला झेपत नाही काय गाडी? वळव. गाडी पण झेपत नाही. नखरे तर लय लय नखरे तर मोकार पाड होतो तू. तर तू पाडायची मला. काय कुठून जायचं? चलो. दगड बिगड बघ न पाडशील मला तू. फ्रॅक्चर करून सोडशील. काय कॅशचं काय करायचं? आहेत ना तुझ्या ऑनलाईन. काय गाडी बघ. टेबल घेण्यासाठी इथे पोहोचलो. इथे बरेच व्हरायटी होते म्हणजे टेबलच्या. पण आता आम्हाला घरात जे फर्निचरचा कलर आहे त्याच कलरमध्ये पण टेबल पाहायचा होता. तर तोच पाहत होतो आता आम्ही. फायनली एक टेबल आम्ही चॉईस केला आणि त्याच टेबलच्या कलरमध्ये घरचं पण फर्निचर होतं. तर हा टेबल आम्ही घेतला, पेमेंट वगैरे केलं आणि निघालो घरी. आणि मेकअप आरसा बडन ती वरचं सगळं तर लागशील पाडून टेबल घेऊन दिलाय ना. जाणून कोण द्यायचं का दादा? जाणून किती झालं? बसल ना.
राईट हे करेक्ट. राईट बसला ना. मेकअप आरसा कुठे लावायचा? किचन मध्ये. मला ते हा साईडला घेऊन देऊ बसतो. तिथं वय देवघर. पहिले ठेवलं तिला दीदी म्हणले तिथं इकडं तोंड करून नसतं वाटतं ना. आधी दिंड्यांचं इकडे तोंड करून देऊ. कसं राहिलंय थोडस. नाही ना. थोडंसं करतो. तसंच ठेवावं लागेल मग. राहू दे मग. कचरा